नमस्कार सगळ्यांना। आज आपण बघणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये अगदी पद्धतीने कोळंबी सर्वात अगोदर आपण इथे 1.5 पाव कोळंबी घेतलेली आहे। ठीक आहे, तर त्यामध्ये हे जे मागच्या बाजूला त्याला आपल्याला कट मारायची आहे आणि त्यामध्ये एक काळा रंगाचा धागा असेल तर तो आपल्याला अलगद बाहेर काढायचा आहे। कारण ह्यामुळे कसं आहे ना की गॅसचा प्रॉब्लेम भरपूर होतो आणि माझ्या नवऱ्याला गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला हे करणं भागच आहे। ठीक आहे, तर हे एक एक करून आपण सगळ्या कोळंबीमधून हा धागा काढून घ्यायचा आहे। तर इथे आपण आपल्या कोळंबीमधून ते काळ्या रंगाचे धागे काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी ही कोळंबी वॉश करत आहे आणि आपल्याला ही कोळंबी 1-2 पाण्यात नव्हे तर जवळजवळ 5 ते 6 वेळा वॉश करून घ्यायची आहे। कारण हे बघा पाणी तुम्हाला दिसतंय एकदम मातीसारखं पाणी आहे, तर त्यामुळे कसं होईल की आपल्या भाजीला वास मारेल, कारण मच्छीचा वास पूर्णपणे गेलेला नसतो। तर ह्यासाठी चांगलं एक 5 ते 6 वेळा चांगलं नितळ पाणी निघूसं आपण वॉश करून घ्यायची की जेणेकरून आपली भाजी म्हणजे वास नको यायला, वास नको यायला। तुम्ही बघू शकता की मी वॉश करताना कसं निव्वळ पाणी दिसतंय, तरीसुद्धा मी अजून 2 पाण्याने धुवून घेणार आहे की जेणेकरून तो वास नको यायला। बघा, आणि त्यानंतर सगळं पाणी काढून टाकलं आणि हे मी कोळंबी मोजत आहे कारण मला हमेशा ही सवय आहे मोजायची। त्यानंतर ह्या कोळंबीमध्ये मी हळद 1 चमचा आणि धनिया पावडर टाकलेली आहे आणि पूर्णपणे त्यानंतर हे मी वाटण सकाळीच करून ठेवलं होतं आणि ह्या वाटणमध्ये मी कांदा, लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर ह्या सगळे जिन्नस आहे ते वाटून घेतलेले आहेत, कच्चा मसाला केलेला आहे। त्यानंतर मी इथे एक कांदा घेतलेला आहे, तो आपल्याला कांदा एकदम अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे, जाडसर ठेवायचा नाही आहे जेणेकरून तो दाताखाली येईल। जसे ज्या पद्धतीने मी बारीक करत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी बारीक कट केलेला आहे मी कांदा। कांदा कट झाल्यानंतर मी तर एक लहान टोमॅटो घेतलेला आहे, तो लहान टोमॅटो पण आपल्याला बारीकच कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तो लवकर विरघळेल तेलामध्ये। इथे हे कट झालेले आहेत सगळे माझे कांदे आणि टोमॅटो। तर त्यानंतर मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी जिरा आणि थोडंसं 1-2 इंच इथे दालचिनी टाकलेलं आहे। थोडं गरम झालं ते तडतडले की त्यात मी कढीपत्ता टाकते, 7 ते 8 पानं तुम्ही कढीपत्त्याचे टाकायचे आहेत। कांदा टाकला आहे, कांदा चांगला फ्राय होऊ दिलेला आहे। अगदी तो थोडा एकदम लाल पण नाही आणि एकदम पांढरा पण नाही, थोडासा केशरी रंग आला की त्यात आपण टोमॅटो टाकतो। टोमॅटो थोडे विरघळू द्यायचे आणि हलवून घेऊन त्याच्यामध्ये आपण हे जे आपण कोळंबी ठेवले होते ते आपण ह्याच्यात करायचं आणि ते थोडे हलवून घ्यायचे। थोडे एक 7 ते 8 सेकंद आपल्याला ते कोळंबी फ्राय करायचे आहेत। फ्राय झाल्यानंतर आपलं जे वाटण आहे ते आपण ह्याच्यात टाकलेलं आहे, वाटण चांगलं मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आपला आगरी मसाला 2 ते 3 चमचे, त्यानंतर धनिया पावडर, गरम मसाला 1 चम्मच, धनिया पावडर 1 चम्मच आणि पाणी। जे वाटणचं भांडं होतं त्यातच आपण पाणी घेतलेलं आहे, आपण वाटण वेस्ट केलेलं नाही। एक 2 वाटी तरी मी पाणी ह्याच्यात टाकलेलं आहे। त्यानंतर इथे थोडंसं मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि आपण एक चांगली इथला उकळ काढून घ्यायची आहे।
तर त्यामध्ये मी थोडासा चिकन मसालाही ॲड करते 1-2 ते 3 मिनटानंतर, कारण चिकन मसाल्याने कसं आहे की नॉनव्हेजला चांगली चव येते. एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरला आहे मी इथे. ते चांगलं आपण हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की आपण उकळी येऊस थांबूया. उकळ आली त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याला थोडंसं एकमेव करायचं हे करून घेऊया, म्हणजे हलवून घेऊया. बघा चांगली उकळ इथे आलेली आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही, रस्सा जो आहे तो आटत आलेला आहे, म्हणजे कमी होतो आहे. तर मला थोडंसं जाडसरच हवं होतं, म्हणजे घट्टसं कालवण. त्यासाठी मी अजून त्याला 4 ते 5 मिनटं फास्ट गॅसवर शिजवणार आहे. 5 ते 6 मिनटानंतर तुम्ही बघू शकता, जसा मला रस्सा हवा आहे तसा झालेला आहे आणि रंगही छान आलेला आहे. अगदी नॉनव्हेज म्हटलं तर असंच रंग आला की छान वाटतं खायला पण, म्हणजे कधी खाऊ असं होतं. तर इथे मंडळी आपली भाजी झालेली आहे. ती आपण भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो. तुम्हाला जर नक्कीच माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी भेटतील.